या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघूया। चीनवरून कराचीला जाणारं जहाज अडवण्यात आलेलं आहे। कराचीला जाणारं जहाज न्हावा शेवा बंदरात अडवण्यात आलंय। पाकिस्तानच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी आवश्यक सामग्रीची वाहतूक केल्याच्या संशयावरून तपास यंत्रणांच्या माहितीवरती कस्टम विभागाने ही कारवाई केली आहे। तर माल्टा देशाचं जहाज 23 जानेवारीला भारतात आलं असल्याची देखील माहिती मिळते आहे। चीनवरून कराचीला जाणारं जहाज या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमासाठी साहित्य पुरवल्याचा संशय आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण बघतोय चीनवरून कराचीला जाणारं जहाज अडवलेलं आहे, नेमकं मुख्य कारण काय आहे? का हे जहाज अडवलं? नक्कीच माल्टा देशाचं हे जहाज होतं। चीनवरून पाकिस्तानला जात असताना या जहाजाला अडवण्यात आलं। कस्टम विभागाला भारतीय तपास यंत्रणांकडून माहिती मिळाली की या जहाजामध्ये पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाला आणि क्षेपणास्त्रासाठी लागणारी अत्याधुनिक सामग्री आहे। जे कम्प्युटर कंट्रोल मशीन असतं, CNC मशीन ज्याला म्हणतात, ते मशीन असल्याच्या संशयावरून या जहाजाला न्हावा शेवा बंदरात अडवण्यात आलं आणि त्यानंतर जी संशयास्पद सामग्री होती ती बाहेर काढण्यात आली। नंतर DRDOच्या सायंटिस्टनी त्याची तपासणी केली आणि त्यानंतर हे CNC मशीन असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ते मशीन देखील आता कस्टम विभागाने ताब्यात घेतलेलं आहे। हे मशीन खरतर याची ने-आण करण्याची पाकिस्तानला परवानगी नाहीये। चीनने ते इटलीवरून मागवलं होतं आणि त्यानंतर ते पाकिस्तानला अनधिकृतपणे देण्यात आलं होतं, असं माहिती समोर आल्यानंतर ही मशीन आता भारतीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतली आहे। निश्चितच आता सचिन, पुढे काय कारवाई होते हे बघणंही महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी।